सो आता मेन जो मुद्दा आहे की मेन जो मुद्दा आहे आपला की आपण इथे जमलो आहोत आणि ती ऑपॉर्च्युनिटी नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने आपण ती आपल्या लाईफ मध्ये सेट करू. तर त्याच्यासाठी जे काही प्लॅनिंग आहे त्याच्या संदर्भात आता आपण इथे डिस्कशन करूया. सो मी तुम्हाला काही तो आता आपण जिथे जमलो आहे त्याचं नाव आहे, त्या प्रोग्रामचं नाव आहे विवा ओरिएंटल प्रोग्राम. नक्की काय आहे आणि आपण काय कशासाठी जमलो ते बघूया. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक चार्ट दिसतो आहे की वर्षानुसार महिन्याचे जे एक्सपेन्सेस आहेत त्याच्याबद्दल आहे. सो इथे आपण बघता आहोत की 1960 साली जो घर खर्च होता तो 100 रुपये महिना चालत होता. ठीक आहे. म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळातला. जसं की 1980 त्या दरम्यान म्हणजे आमच्या जन्माच्या वेळेला 1000 रुपयामध्ये घर खर्च, जर महिन्याला 1000 रुपये पगार असेल तर घर खर्च आरामात चालत होता. जसं 2000 साल आले, ज्या वेळेला आम्ही स्वतः घर खर्च चालवायला लागलो, त्यावेळेला आम्हाला कळलं की 10,000 आम्हाला जर सॅलरी असेल त्यावेळेला आम्ही आरामात आमचं घर खर्च चालवत होतो. आणि तो चालवता चालवता जसं पुढे पुढे आम्ही जात आलो, आता 2020 जस्ट आपण आता तो पार केला आहे. पण आताच्या घडीला ज्याचं इन्कम 1,00,000 रुपयाच्या घरात आहे तोच घर खर्च व्यवस्थित चालवू शकतो. बरोबर आहे. आणि आता पुढे येणार आहे 2040. जसं आपण 20-20 वर्ष गॅप करतोय की त्या पद्धतीने आपण आपलं इन्कम वाढलं तरच आपलं घर खर्च व्यवस्थित चालेल. अन्यथा आपण फक्त जे काही करतो आहोत ती फक्त ऍडजस्टमेंट आहे. बरोबर. तर 2040 जसं पुढे येणार आहे, तर आपल्याला जर बघितल्याप्रमाणे आपल्याला घर खर्चासाठी लागणारा महिन्याचा इन्कम सोर्स, आपल्याला जो आपण आता सध्याच्या ज्या आपण काम करतो आहोत त्याच्यातून येणारा जो खर्च आहे तो खरंच पुरेसा आहे का? मला तर असं वाटत नाही की आपण आता माझ्या पद्धतीत आपण जर बघितलं तर लोकांचं सॅलरी त्या पद्धतीने वाढत नाही जेवढा खर्च वाढायला लागला आहे. की जसं जसं आपण बघतोय पण त्या पद्धतीने 2040 मध्ये जर आपण हिशोबाने बघितलं तर 10,00,000 रुपये आपली जर महिन्याचा पगार असेल तर आपण आपलं घर व्यवस्थित चालवू शकतो. पण आपण आता सध्या जे काही करतो आहोत तर त्याच्यातून शक्य आहे का आपल्याला 10,00,000 सॅलरी येणं? नाही. त्याच्यासाठीच आपल्याला जर आपलं काम करता करता जर आपण एक्स्ट्रा काही केलं तर ह्याच्यातून डेफिनेटली तुम्हाला येणारं इन्कम ते 10,00,000च्या घरात मिळू शकतं. तर ते कसं शक्य होऊ शकतं? बघा आता जसं की आपण इथे 4 सोर्सेस तुम्हाला दाखवले आहेत की जर आपण ऍग्रिकल्चर म्हणजे आपण जर शेती केली आणि त्या शेती करून आपण जर इन्कम सोर्स कमवलं तर ते शक्य होऊ शकतं. किंवा आपण एखादी अब्रॉडला जर गेलो पण अब्रॉडला जाऊन आपण जर इन्कम कमवलं तर ते पण शक्य होऊ शकतं. पण खरंच आपण अब्रॉडला गेल्यानंतर म्हणजे आपण आताच्या ज्या कल्चरमधून आहोत बाहेर गेल्यानंतर आपण खरंच आपल्या फॅमिलीला तेवढा वेळ देऊ शकतो का मग? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी तडजोड करावी लागते. तिसरा आहे एम्प्लॉयमेंट मध्ये एखाद्या ठिकाणी आपण चांगल्या गोष्टीला हे केल्यानंतर. आणि तिसरं आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वतःच असं काहीतरी. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काही नाही काही तरी त्याग करावा लागतोय. म्हणजे आता शेती करायची आहे तर आत्ताच्या जनरेशन प्रमाणे आपण तेवढ्या पद्धतीने शेती करू नाही शकत. अब्रॉडला जाणं शक्य आहे पण आपल्याला आपल्या फॅमिलीपासून लांब राहावं लागेल. आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण गुंतवून असं पॉसिबल नाही. पण ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी अजून अर्न करू शकतो. तर आपण बघतो आहोत की आता सध्या आपण 21व्या शतकात आहोत. आपण सध्या 21व्या शतकात आहोत. 21व्या शतकात आहोत. तर आपण आपल्याला खूप छान संधी आहे की आपण 21व्या शतकात आहोत आणि आपल्याकडे जर खूप छान अशा आयडियाज असतील तर आपण डेफिनेटली काही गोष्टी करू शकतो. जसं बघा इथे झोमॅटो आहे. झोमॅटोचं स्वतःच हॉटेल आहे का? नाहीये. पण त्याच्याकडे स्ट्रॉंग आयडियाज आहेत आणि त्या पद्धतीने जर त्याने काम केलंय आणि त्या पद्धतीने तो रोजच्या हॉटेल्सपेक्षा तो जास्त इन्कम अर्न करतो. ठीक आहे.
ओलाचं स्वतःच गाडी आहे का? नाही. बट तो बाकीच्या लोकांपेक्षा जास्त कमवतो. ओयोचं स्वतःचं हॉटेल आहे का? नाही. तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. आता हे सगळं शक्य का आहे? कारण का ह्यांनी एक अशा पद्धतीचं काम केलं आहे की जे 21व्या शतकामध्ये पॉसिबल आहे, की ह्यांनी एक नेटवर्कमध्ये काम म्हणजे एक पद्धतीने काम केलं आहे. त्या पद्धतीत त्यांनी ह्या गोष्टी अर्न केल्या आहेत आणि जास्त पद्धतीने ते करू शकले. तर अशीच एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आपली कंपनी आहे व्हायब्रंट विवा, जी कंपनी 2014 साली चालू झाली आहे आणि आपलं हे ओन ऑफिस आहे, स्वतःचं ऑफिस आहे आणि स्वतःचं ऑफिस हे बेंगलोर या ठिकाणी आहे कर्नाटकला आणि कंपनी 2014 साली आपली चालू झाली आहे. आपल्या कंपनीमध्ये आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल ही आर एन डी म्हणजे काय? रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता ही आपण कुठे करतो? जापानला करतो. आता जापानच का? जापान हे एक असं देश आहे की ज्या ठिकाणी कोणतंही इलिगल काम चालत नाही. त्या ठिकाणी आपली स्वतःची बायो ऍक्टिव्ह कंपनी आहे आणि तिथून आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याची आर-एन-डी होऊन येते आणि अशा पद्धतीने तिथून आल्यामुळे आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जापानच का? कारण का जापानला कोणतंही इलिगल काम चालत नाही आणि अशा ठिकाणी आपल्या प्रोडक्ट्सचे आर-एन-डी होऊन आपण प्रोडक्ट्स आपले येतात. सो त्या ठिकाणहून आपले प्रोडक्ट्स येतात, कच्चा माल येतो आणि ह्या ठिकाणी आपली फॅक्टरी आहे ती सुद्धा कर्नाटकमध्ये आहे आणि ह्या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रोडक्टचं प्रोडक्शन होतं आणि दर महिन्याला 5.5 लाख पर युनिट इतकं प्रोडक्शन निघतं. तर ही आपली स्वतःची फॅक्टरी आहे. आपण जो काही बिझनेस करणार आहोत, आता सगळ्यांना माहिती की आपण बिझनेस करणार आहोत, त्या बिझनेस करण्यासाठी काही सर्टिफिकेशन्स लागतात. तर आपल्याकडे या सर्टिफिकेशन आहेत की ज्या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपण पुढे बिझनेस करू शकतो. तसंच बघा इथे आपल्याला गव्हर्नमेंटकडनं काही अवॉर्ड्स आणि रेकग्नायझेशन मिळालेलं आहे. त्यातलं फर्स्ट म्हणजे आपण जीएसटी जे आपण प्रॉपर टायमाच्या आधी आपण ज्या वेळेला जीएसटी भरतो त्यावेळेला गव्हर्नमेंटकडनं आपल्याला जे काही प्रॉपरली सर्टिफिकेशन मिळतं, तर ह्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटकडनं अप्रिशिएट मिळालेलं आहे जीएसटीचं, की वेळेच्या आधी आपण टायमाच्या आधी आपण जीएसटी पे करतो. दुसरं आहे सर्टिफिकेशन आपल्याकडे बेस्ट कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन. हे आपल्याला कंपनी आपल्याला मिळालेलं रेकग्नायझेशन आहे, जे गव्हर्नमेंट थ्रू आपल्याकडे आलेलं आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतात की आपले जे कंपनीचे चेअरमॅन आहेत सीए अन्सार सर, त्यांना कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून स्टेट एक्सपोर्ट एक्सलन्सचा अवॉर्ड मिळालेला आहे. प्लस त्यांना जे आपले डॉक्टर प्रणव मुखर्जी आहेत, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे ते त्यांना गोल्ड मेडल विनर सुद्धा ते आहेत. प्लस त्यांना गव्हर्नमेंटकडनं सीएम कडनं सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला हे गोष्ट शक्य नसते, पण आपल्या जे चेअरमॅन आहेत त्यांना ही गोष्ट गव्हर्नमेंट थ्रू मिळालेली आहे. आणि आपला एकच ध्येय आहे की प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्यूर. म्हणजे काही होण्याआधी आपण जर आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं, तर इथे तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत की आपण जर स्वतःच्या हेल्थवरती आता इन्व्हेस्ट केली तर पुढे जाऊन आपण काही गोष्टींमध्ये जे काही आपले पैसे जाणार आहेत त्या ठिकाणी जाणार नाहीत. तर त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे की प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्यूर. आता आपण आपल्याला पुढे काही होणाऱ्या त्रासापासून जर वाचायचंय तर आता स्वतःवरती आपण काही गोष्टीचे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता इथे तुम्हाला काही प्रोडक्ट्स दिसत आहेत की तुम्हाला हे आजकाल बघा वेलनेसची गरज काय आहे का आहे. कारण का तुम्ही आता बघत असाल की सध्या असं आहे की आपण बघतो आहोत मार्केटमध्ये की खूप काही गोष्टी आपण फेस करतो आहोत. लोकांना खूप काही लोक त्रस्त आहेत. कोणी लोक वजन म्हणजे हेल्थ रिलेटेड जे काही लोकांना फेस करावे लागते, तर त्यासाठी आपण म्हणतो की खरंच वेलनेसची गरज आहे आणि आपण त्यासाठीच इथे सगळेजण जे आपले काही प्रोडक्ट्स आहेत हे वेलनेस वरती काम करतात, हेल्थ अँड वेलनेस वरती.
कारण का काळाची गरज आहे वेलनेसची. आता बघा इथे तुम्हाला सिस्टम वर्सेस सिम्पटम वर्सेस सिस्टम दिला आहे. तर सिम्पटम वर्सेस सिस्टम काय? आता मला एक सांगा, एखाद्याला हेडॅक होत आहे, डॉक्टर विचारतात की हा म्हणजे हेडॅक होत हे त्यांचं सिम्पटम झालं की बाबा हेडॅक होते, पण ह्याच्यापासून काहीतरी अजून असू शकतं त्या कारणामुळे. पण आता इथे आपल्याला डोकं दुखते म्हणूनच काही घेण्याची गरज आहे का? नाही. आपण इथे आपल्याला काही होण्याआधी जर काही घेतलं तर त्याच्यापासून आपण वाचू शकतो की मोठ्या आजारापर्यंत जाण्यापासून. त्याला आपण म्हणतो की वेलनेस साठी आपल्याला आज गरज आहे. आपण म्हणतो ना की जर काही झालं तरच, पण जर काही होण्याआधी आपण काही स्वतःसाठी इन्व्हेस्ट केलं तर त्यासाठी आपल्याला वेलनेसची गरज आहे. आणि आपले जे प्रोडक्ट्स आता तुम्ही बघितलात की ते सगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपले इंटरनॅशनल सुद्धा जातात. आता इंटरनॅशनल आपले प्रोडक्ट जातात याचा अर्थ असा की आपण जे काही करतो आहे सगळ्या गोष्टी लिगली आहेत. कारण का असं कोणालाही इंटरनॅशनली प्रोडक्ट सेल करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेलाच आपण इंटरनॅशनल मध्ये आपले प्रोडक्ट्स जाऊ शकतात. सो आपले काही इंटरनॅशनल सुद्धा देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स जात आहेत. इथे तुम्हाला दिसत की जवळपास 26 देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स जात आहेत. की त्याच्यामध्ये बऱ्याच देशांची नाव आहेत. ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, कॅनडा आहे. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपले प्रोडक्ट्स जात आहेत. आणि जेव्हा इथे तुम्ही आपण काम करतो तेव्हा तुम्हाला आठवड्याचे 2.5 लाख, आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघत होतो आणि आता तुम्ही जे जॉईन म्हणजे आता तुम्ही इथे जे सगळे जमले आहात ते कशासाठी जमले की तुम्हाला एक्स्ट्रा अर्निंग कशातून मिळेल याच्यासाठी. तर तोच आता पढाव आलेला आहे की आपण आठवड्याला 2.5 लाख रुपये कसे कमवू शकतो. तर सगळ्यांना आवडेल की 2.5 लाख कसे कमवायचे ते ऐकायला. ठीक आहे, तर आपण आता पुढचा पडाव पार करूया की आठवड्याचे 2.5 लाख आपण इथे कमवू शकतो. खरंच हे शक्य आहे? तर आहे, हे शक्य आहे. आणि आताच्या घडीला आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे जे काही बसले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला कळेलच की हे शक्य आहे तर आहे. तर ते कसे कमवू शकतो आणि कसं कसं आपण त्याच्याबद्दल नॉलेज घेऊ शकतो त्याबद्दल आता आपण बघूया. कारण का आता आपण काय बघितलं, कंपनी काय आहे ती बघितली, आपल्याला प्रोडक्ट्स काय आहेत ते बघितले आपण. आता आपण इथे ज्यासाठी जमलो आहोत की आपल्याला इन्कम कसं कमवायचंय त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे आठवड्याचे 2.5 लाख आपण कमवू शकतो ह्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. सो ते कसं आणि काय ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडस बोलू. जेव्हा तुम्ही आपल्यासोबत जेव्हा येता, आपल्या बिझनेसमध्ये येता, तेव्हा तुम्ही एकटे नसता. इथे तुम्हाला 3D सपोर्ट मिळतो. आता 3D सपोर्ट म्हणजे नक्की काय? बरोबर, प्रत्येकाला हा प्रश्न असेल की 3D सपोर्ट म्हणजे नक्की काय. तर इथे ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय ते तुमचे स्पॉन्सर, त्यांचा तुम्हाला सपोर्ट राहतो. एक आपल्याकडे आहे व्हायब्रेंट विवा ऑपॉर्च्युनिटी, त्याच्यामधून तुम्हाला प्रत्येक एक गोष्टीचं नॉलेज भेटलं जातं की आज जसं आपण इथे एक मीटिंग ऑर्गनाईज केली त्या पद्धतीने आपल्याकडे सिस्टम आहे. त्या सिस्टम मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळालं जातं की तुम्ही कशा पद्धतीने काय काम करू शकता, कसं काम करू शकता, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज इथे मिळतं. आणि प्लस इंडेक्स विवा ऑपरेशन म्हणजे काय, आता तुम्ही जे काम करता आहात त्यांचा सपोर्ट म्हणजे जे तुम्ही काम करता आहात त्यांच्याबद्दल तुम्हाला जे इन्कम येणार आहे किंवा तुम्ही जे काही काम करणार आहात तर तुमचे काही गोष्टी आहेत, आता प्रोडक्ट्स आहेत ते पोहोचलेत की नाही पोहोचले, तुमचं इन्कम आलंय की नाही आलं, ह्या सगळ्या चेक करण्यासाठी आपल्याला इंडेक्स विवा ऑपरेशन आहे जे त्या गोष्टीसाठी लक्ष देतं. खूप छान गोष्ट आहे ही. तिघांचा सपोर्ट घेऊन आपण काम करू शकतो. एक म्हणजे स्पॉन्सर, दुसरं म्हणजे व्हायब्रेंट विवा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपण एज्युकेशन घेऊन इथे तुम्हाला मिळतं सगळ्या गोष्टी शिकायला. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की 2.5 लाख कसे कमवायचं ह्याचं नॉलेज भेटलं जातं. तर ते कशा पद्धतीचं आहे तर ह्या 3D सपोर्ट शिवाय ते गोष्ट शक्य नाहीये. तर ह्या 3D सपोर्टने तुम्ही 2.5 लाख कमवू शकता. तर एक म्हणजे स्पॉन्सर, दुसरं म्हणजे व्हायब्रेंट विवा एज्युकेशन आणि तिसरं म्हणजे इंडस विवा ऑपरेशन. तर ह्या तिघांचा सपोर्ट घेऊन आपण बिझनेस ग्रो करून इथे आठवड्याचे 2.5 लाख कमवू शकतो. आणि हे शक्य आहे तर आहे, हे शक्य आहे. या तिघांच्या सिस्टम मध्ये जर तुम्ही येऊन काम केलं
तर 2.5 लाख आठवड्याचे कमवू शकता. आता इथे आहे विवा बिझनेस ओनर. आता विवा बिझनेस ओनर होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता तुम्ही आलात, पण त्यासाठी 2.5 लाख कमवायचे आहेत आठवड्याला. त्यासाठी पहिलं तर तुम्हाला एक बिझनेस ओनर म्हणून या ठिकाणी यावं लागेल. तर बिझनेस ओनर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला इथे एक छोटासा टर्नओव्हर क्रॉस करावा लागतो. आता छोटासा टर्नओव्हर आहे तो कसा आहे, की ज्या वेळेला तुम्ही इथे 37,200 चा जेव्हा बिझनेस देता कंपनीला, त्यावेळेला तुम्ही इथे कोण होता? विवा बिझनेस ओनर होता. म्हणजे 300 पीव्हीचा बिझनेस. 300 पीव्ही काय आहे, कसं आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. पण इथे त्यावेळेला जर तुम्ही 37,200 चा ज्या वेळेला कंपनीला टर्नओव्हर देता, छोटासा मायक्रो टर्नओव्हर ज्या वेळेला कंपनीमध्ये देता, त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी एक विवा बिझनेस ओनर होता. शक्य आहे तर आहे, पॉसिबल आहे तर आहे. कारण का तुमच्यासोबत कोण आहे? 3D सपोर्ट आहे ना. 3D सपोर्टने तुम्हाला हे करायचंय ना, की एकट्याने करायचं आहे. जर 3D सपोर्ट आहे तर हे शक्य आहे तर आहे, होऊ शकतं. आणि त्याच्यातून तुम्ही जेव्हा व्हीबीओ होता कंपनीमध्ये, त्यावेळेला तुम्हाला म्हणजे आता हे कसं शक्य आहे, काय आहे, कसं करू शकता, आता त्याच्याबद्दल आपण बोलू. आता ज्या वेळेला तुम्ही बीबीओ होता, ज्या वेळेला 37,200 जेव्हा तुम्ही टर्नओव्हर कंपनीला देता, त्या पद्धतीने ₹500 पर प्रोडक्ट मागून तुम्हाला 6,000 इन्कम घेणं शक्य आहे. ज्या वेळेला तुम्ही 37,200 कंपनीला देता, त्यावेळेला कंपनीकडनं तुम्हाला 6,000 येतात. सोपं आहे? आहे. तर त्यावेळेला प्रत्येक आठवड्यामध्ये जरी तुम्ही 4-4 प्रोडक्टने तुम्ही तुमचं बिझनेस स्टार्टअप करा, हे शक्य आहे. त्या पद्धतीत तुम्ही इन्कम अर्न करा, शक्य आहे. मग तुम्ही एका बिझनेस ओनर होताय आणि ज्या वेळेला बिझनेस ओनर तुम्ही जेव्हा होता, त्या वेळेला तुम्ही 2.5 लाख कमवायचे स्टार्टअप मध्ये येता. तर इथे तुम्हाला आपले प्रत्येक कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रत्येक कंपनीच्या प्रोडक्ट्स बद्दल इथे माहिती दिली आहे, की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते 5 प्रोडक्ट्स आहेत. तर कोणते प्रोडक्ट्स आहेत आपले? पहिलं म्हणजे आयपल्स, किंमत आहे 2,997. मी आता पहिलं सांगितलं होतं तुम्हाला 300 पीव्हीचा बिझनेस. ओके. तर प्रत्येक एक बॉटल्स म्हणजे प्रत्येक एक प्रोडक्ट मागे तुम्हाला किती पीव्हीचा बिझनेस मिळतो? तर 25 पीव्हीचा बिझनेस मिळतो. ठीक आहे. प्रत्येक प्रोडक्टची प्राइस सेम आहे तर सेम आहे. प्रत्येक वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक एक प्रोडक्ट मागे तुम्हाला 25-25 पीव्हीचा बिझनेस होतोय. तर हे कसं शक्य आहे? जर तुम्ही ह्यापैकी कोणतेही प्रोडक्ट सेल केले तर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट मागे 25 पीव्ही मिळतात. म्हणजे तुम्ही जर आठवड्याला किंवा स्वतःही 12 प्रोडक्ट सेल केले, ऍट अ टाइम सेल करा किंवा आठवड्याचे 4 प्रोडक्ट सेल करा, तसं शक्य आहे. जर तुम्ही 300 पीव्हीने जर इथे बिझनेस दिलात, म्हणजे 12 प्रोडक्ट सेल केलात, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला 6,000 लगेच येणार आहे. आणि तुम्ही इथे बिझनेस ओनर सुद्धा होणार आहात. आणि बिझनेस ओनर झाल्यामुळे तुम्हाला इथे खूप काही म्हणजे 2.5 लाख कसे कमवायचे ह्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज दिलं जाते. तर शक्य आहे तर शक्य आहे. आणि बघा, 4 प्रोडक्ट 12 प्रोडक्ट सेल करणं ही खूप छोटी गोष्ट आहे. जर आपण आपल्यामधला स्किल जर बाहेर काढला तर ऑटोमॅटिकली ते 12 प्रोडक्ट आरामात सेल होणार आहेत. आणि त्या गोष्टीसाठी नॉलेज मिळतं तर मिळतं. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की नॉलेज मिळतं तर मिळतं, सपोर्ट मिळतो तर मिळतो. स्पॉन्सरचा सपोर्ट आहे, नॉलेज सपोर्ट आहे, इंडस्ट्रीचा सपोर्ट आहे. म्हणजे या सगळ्यांचा सपोर्ट घेऊन आपण 12 प्रोडक्ट स्टार्टअप करून सेल करू शकतो तर करू शकतो. आता जेव्हा तुम्ही बिझनेस ओनर होता, त्यानंतर तुम्हाला आता इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय. आता ह्याच्यामध्ये कोण आहेत? की नारायण मूर्ती सर आहेत, की ज्यांनी स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केला. ज्या वेळेला तुम्ही बिझनेस ओनर होता, शक्य झालं, तुम्ही बिझनेस ओनर झालात, त्याच्यानंतर तुम्हाला 2.5 लाख कसे कमवायचे ह्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज मिळते. बरोबर आहे. जेव्हा नारायण मूर्ती सर आहेत, त्यांनी जेव्हा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की आपण बिझनेस स्टार्टअप करू. ठीक आहे. त्यांनी किती मित्रांना सांगितलं? की त्यांनी त्यांच्या 7 मित्रांना सांगितलं. त्या 7 मित्रांपैकी 2 मित्र त्यांच्यासोबत काम करायला लागले. 5 मित्र त्यांच्यासोबत काम करायला लागले. बाकी 2 जणांनी त्यांच्यासोबत काम नाही केलं. पण आज ते सगळे जण मिळून
एक छान असं बिझनेस ग्रोथ करतायत, तर आपल्यालाही, आणि आज ते स्वतः बिझनेसमॅन आहेत, पण ते 2 जण ज्यांनी आपल्यासोबत बिझनेस स्टार्टअप नाही केला त्यांच्यासोबत ते आज त्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आहेत. मग इथे तुम्हाला 2.5 लाख इन्कम कमवण्यासाठी सपोर्ट मिळतो, पण मिळतो, आणि त्याच्यानंतर आपण कसं काम करायचं ह्याच्या सुद्धा. तर इथे आपण जेव्हा बिझनेस ओनर होतो त्यावेळेला आपल्यासोबत आपण जर असे दोन व्यक्ती जे माझ्यासारखे काम करणारे, म्हणजे तुमच्यासारखे काम करणारे जे तुमचे खास 2 मित्र आहेत, त्यांना जर आपण ऑपॉर्च्युनिटी दिली तर आपण हे शक्य करू शकतो. तर ज्या वेळेला तुम्ही त्यांना ऑपॉर्च्युनिटी देता ते सुद्धा आपल्याकडे म्हणजे 300 पीव्हीचा बिझनेस घेऊन ज्या वेळेला ते आपल्या बिझनेसमध्ये येतात त्यावेळेला तुमची एक रँक चेंज होते. ती तुमची रँक आहे स्टार 250 डिस्ट्रीब्युटर होता तुम्ही कंपनीमध्ये, म्हणजे तुम्ही एक पुढच्या पडावमध्ये येता. जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये 2 जणांना घेऊन येता त्या वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही बिझनेस करायला स्टार्टअप होता. एकट्याने शक्य आहे का? नाही. ज्या वेळेला तुम्ही इथे कोणाला सोबत तुमचे जे खास तुमच्यासारखे जे खास आहेत ज्यांना इथे ऑपॉर्च्युनिटी दिली तर हे शक्य लवकरात लवकर होऊ शकतं. आता इथे बघा, आता आता 2 जणांना आणलं त्याच्यानंतर आपल्याला जे काही इन्कम येणार आहे त्याबद्दल आपण इथे स्टार्टअप करतो. आता सगळेजण इथे जमलो आहोत. इन्कमचं सांगा मला, कसं इन्कम मी कमवू शकतो. मी काम करायला तयार आहे, पण मला इन्कम जास्तीत जास्त कसं मिळवू शकतो त्याच्याबद्दल मला सांगा. तर इथे हे शक्य आहे, आणि ते कसं आहे काय आहे तर आपण त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करता आणि असे 2 मित्रांना तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये घेऊन येता. ठीक आहे. त्यांनी त्यांच्याबद्दल काम केलं, त्यांनी त्यांचे बिझनेस स्टार्टअप केला 300 बीवीनी. ओके. तर इथे तुम्हाला त्यांच्या बिझनेसच्या सेलवरून जे तुम्हाला इन्कम इथे काय किती मिळतं, इथे तुम्हाला 2 चित्र दिसतात. एकामध्ये दिसतंय की एकाने 300 पीव्हीने बिझनेस स्टार्टअप केलाय आणि एकाने 100 पीव्हीने बिझनेस स्टार्टअप केलाय. 300 पीव्ही म्हणजे 12 प्रोडक्ट्सने आणि एकाने 4 प्रोडक्टने बिझनेस स्टार्टअप केला. जर त्यांनी दोघांनी त्या पद्धतीने बिझनेस केला तर त्यांचं इन्कम किती आलं त्यांना? 2,000 रुपये आलं. ओके. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जर मी कोणाला ऑपॉर्च्युनिटी देतोय तर त्याच्या इन्कम वरून म्हणजे त्याच्या कामावरून मला मिळतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे शक्य बाकीच्या ठिकाणी नाहीये, पण इथे आहे. आणि दुसरं पिक्चर तुम्हाला दिसतंय, जर दोघंही 300 बीवीने म्हणजे 12 प्रोडक्ट सेल करून जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये येतील तेव्हा तुम्हाला ते इन्कम किती येणार आहे? 3,000 रुपये. म्हणजे एकाच्या सेलिंग वरून 300 पीव्ही त्याने घेतल्यानंतर तुम्हाला कंपनीकडनं 1,500, ह्या साईडने 1,500, असे दोन्ही मिळून तुम्हाला 3,000 रुपये इन्कम येते. खूप चांगली गोष्ट आहे. तर आहे, कारण का कोणालाही कोणत्या ठिकाणी काम दिल्यानंतर आपल्याला कोणीही इन्कम देत नाही, पण ह्याच्यात रिक्रूट केल्यावरती तुम्हाला इन्कम येतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. जेव्हा सेकंड पुढे आपण जातो, आता ह्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा ते स्वतः 2 जण, आता मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की दोघांना बिझनेसमध्ये आपण आणतो. ठीक आहे. त्यावेळेला ते लोक जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये येतात, आपण ही काम जर तुम्ही एका आठवड्यामध्ये केलं, किती एका आठवड्यामध्ये केलं तर इथे तुम्हाला काय मिळतंय? बिझनेस इंक्युबेटर रिव्हेन्यू. हे काय आहे माहितीये का? हा तुम्हाला मिळणारा एक्स्ट्रा मोबदला आहे, आणि तो जर तुम्ही एका आठवड्यात केला तरच मिळतो. हा, ही खूप छान गोष्ट आहे. एक्स्ट्रा बोनस घ्यायला सगळ्यांना आवडतं. हो, आवडतं की नाही? तर इथे हे शक्य आहे. जर हीच काम तुम्ही 2 जणांना स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केला, आज डिसिजन घेतला की मी तुम्हाला बिझनेस मला करायचंय, आणि तेच काम तुम्ही 1+1 वीक मध्ये जर तुमच्यासारखे 2 जणांना बिझनेस मध्ये आणलं तर तुम्हाला तिथे 3,000 तर ते मिळतच होते. बरोबर आहे. पण हीच गोष्ट एका आठवड्यात केल्यानंतर तुम्हाला बिझनेस इंक्युबेटर रिव्हेन्यू मिळतोय 3,000 एक्स्ट्रा. खूप चांगली गोष्ट आहे. स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केल्यानंतर जर मी कोणाला घेऊन आलं त्याच्यातून मला जर अजून एक्स्ट्रा काय मिळतंय तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आहे तर आहे, आणि मिळते तर मिळते. आता इथे बघा, जर ड्युएल टीम रिव्हेन्यू, आता हे काय आहे? आता समजा ही सगळी गोष्ट आपण आता केली की आपण इथे बघितला बिझनेस स्टार्टअप केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं. जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एका आठवड्यामध्ये जर काम केलं तर किती रिव्हेन्यू मिळतो?
प्लस आता इथे ड्युएल रिव्हेन्यू आहे. आता तो कसा शक्य आहे? आता समजा मी 2 जणांना आणलं, तुम्ही 2 जणांना आणलं, आज जॉईन केलं, 2 जणांना आणलं. त्या 2 जणांकडनं जर आपण काम करून घेतलं आणि जर त्यांनी सुद्धा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी 300-300चे बिझनेस म्हणजे काम करणारे, ऑपॉर्च्युनिटी घेणारे, फ्रँचायझीस घेणारे असे 4 जणांना एका साईडने आणि दुसऱ्या साईडने 4 जणांना जरी बिझनेसमध्ये आणलं, तर तुमचं इन्कम किती होणार आहे? 1200 पीव्ही मधून तुम्हाला किती इन्कम येणार आहे? 12,000 रुपये बिझनेस मधून तुम्हाला मिळणार आहे. ते मिळतात तर मिळतात. हे शक्य आहे तर आहे. आणि जर अशा पद्धतीने आपण काम केलं, तुम्हाला पीक दिसतं आहे की एकाने काय केलं आहे, ह्या साईडने 2, ह्या साईडने 2, त्याने त्याच्यासाठी काम केलंय, त्याला ते मिळालं. ठीक आहे. आणि दुसऱ्या पीक मध्ये काय, एका साईडला 3 जणांनी केलं, एका साईडने एका जणाने केलं, तरी सुद्धा तुम्हाला जे इन्कम येणार आहे ते किती आहे? 12,000 त्यांच्या काम करण्यावरती. ड्युएल टीमची ही खूप छान इन्कम सोर्स मिळतं तर मिळतं. पुढे जाऊन आता ड्युएल टीम रिव्हेन्यू. आता पण तुम्हाला पीक दिसतंय व्यवस्थित क्लिअर दिसतंय का? येस येस. येस, ओके. आता इथे तुम्हाला एक ट्री दिसतोय, ओके, झाड दिसतंय आणि ते झाडामधून बघा तुम्हाला इथे सगळ्या खूप अशी छान अशी हे पण दिसते, इन्कम पण दिसते. आता समजा आपण आता पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की आपल्याला 2 ऑर्गनायझेशन मध्ये काम करायचं, एक 1 आणि 2. आता ज्या वेळेला तुमचे 2 ऑर्गनायझेशन मध्ये 2 जणांना जेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये आणता तेव्हा तुमचे 2 ऑर्गनायझेशन ऑन होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ड्युअल टीम बघितली की जसं जसं आपलं इन्कम वाढतं, आता जसं तुमच्या टीम मध्ये काम करणारी अशी लोक येत जातात, त्यावेळेला मगाशी आपण बघितलं की एका साईडला माझं काम 1200 पीव्हीने झालं, जीवीने झालं, आणि एका साईडला 1400 जीवीने झालं. म्हणजे जीवी म्हणजे काय? ग्रुप व्हॅल्यू. ठीक आहे. तर त्याच्याने झालं आणि एका साईडने 1200 झालं, दुसऱ्या साईडने 1400 झालं. आता तुम्हाला इथे किती इन्कम येणार आहे? 12,000 इन्कम येणार आहे. पण एका साईडने तर माझे 1400 झालेलं आहे ना, मग मला 12,000 कसे? मग मला ते 200 माझे ते वेस्ट गेले का, असं सगळ्यांचा प्रश्न असू शकतो. पण ते तुमचे वेस्ट जात नाही. ते 200 पीव्ही तुमचे पुढच्या आठवड्याच्या कामामध्ये ऍड होतात. आता ते कसं आपण पुढे बघू. आता पुढच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला तुमच्या ग्रुप व्हॉल्यूम मध्ये 2,500चा बिझनेस झाला ऑर्गनायझेशन 1 मधून आणि एका साईडला झाला 2,000चा, तर ठीक आहे. मग तुमचे जे 200 पीव्ही बॅलन्स होते ते तुम्हाला कुठे ऍड झाले? त्याच्यामध्ये ऍड झाले. ठीक आहे. मग तुम्हाला इथे इन्कम किती आलं? 22,000 आलं. मग इथे तुम्ही बोलू शकता ना की मला 2,000 इन्कम यायला पाहिजे, पण 2,000 नाही, कारण का तुमची जी 200 पीव्ही जे बॅलन्स होते ते तुमचे कॅरी फॉरवर्ड झालेत, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये ते ऍड झाल्यामुळे इथे तुम्हाला इन्कम किती आलं? 22,000 इन्कम आलं. ओके. म्हणजे ते तुमचे जे 200 पीव्ही तुम्हाला वाटलं असेल की माझे ते वेस्ट झाले, तर ते वेस्ट नाही जात, इथे ते ऍड होत जातात. जर तुमचं एका बाजूने कमी काम झालं, दुसऱ्या बाजूने जरी कमी काम झालं, जास्त काम झालं, तर जे राहिलेले पीव्ही आहे ते कॅरी फॉरवर्ड होत जातात, ना की ते वेस्ट जात, ते आपल्याला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपलं 3,000 आपल्याला आता ह्याच्यातले आपले 300 बॅलन्स राहिले ऑर्गनायझेशन 1 मधले, मग ते पुढे काय होणार? ते ऍड होणार. आता एक पुढच्या वेळेला ज्या वेळेला ऑर्गनायझेशन 1 मध्ये 3,000 ग्रुप व्हॅल्यूम आला आणि एका साईडला 4,000 आला, तर इथे जे 300 बॅलन्स होते ते त्याच्यात ऍड झाले, त्यामुळे तुम्हाला इन्कम किती आलं इथे? 33,000. ओके. तर हे आहे ड्युअल टीम रिव्हेन्यूचा हे, की कॅरी फॉरवर्ड मध्ये आपले जे राहिलेले बॅलन्स, आपण जे काम करतो, जर एक्स्ट्रा आपलं काम राहिलं, एका साईडने कमी एका साईडने मध्ये दोघांना आणलं, तर इथे माझ्याकडे किती जणांचं काम झालं?
3 जणांचं. आम्ही किती जण झालो टीम वर्क मध्ये इथे? 3 जण. ठीक आहे. तेच पुढे मी काम केलं. आता आम्ही तिघांनी म्हणजे आपण तिघांनी मिळून जर इथे असंच काम पुढे कंटिन्यू ठेवलं तर आपल्या टीम मध्ये किती जण ऍड होणार? 4 जण ऍड होणार. म्हणजे आपल्या टीम मध्ये टोटल आता किती माणसं झाली? 7 माणसं झाली. बरोबर आहे. आणि जर आपण 7 माणसांनी मिळून जर अजून काम पुढे कंटिन्यू केलं तर आपल्या टीम मध्ये किती जण येणार आहेत? 8 जण एक्स्ट्रा येणार आहेत. मग आपल्याकडे किती मोठं टीम वर्क होत आहे? 15 जणांचं टीम वर्क होत आहे. बरोबर. आणि तेच काम टोटली 15 जणांनी मिळून जर केलं तर आपल्या टीम मध्ये किती लोक ऍड होतील? अजून 16 लोक ऍड होतील. म्हणजे आपण टोटल किती जण झालो? 31 जण आपल्याकडे ऍड झाले आणि आपण टोटल 32 जणांनी जर हे काम केलं तर ही आहे पॉवर ऑफ टीम वर्क. तर हे शक्य होतं. आता ह्यांना तुम्ही ओळखता का? सगळेजण ओळखत असतील, कोणी नसतील पण हे आहेत जॉन डी तर ह्यांनी सांगितलं आहे की जसं बघा ह्यांनी काय सांगितलं आहे की जर आपण सगळे एकट्याने काम करून जो काही एफर्ट 100% घेण्यापेक्षा जर आपण 100 लोकांकडून काम करून 1% जर आपण इन्कम केलं तर त्याचा जास्त बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. आता मला इथे तुम्हाला कळलं की इथे आपण आठवड्याचे 2.5 लाख कसे कमवू शकतो. आता सोपं आहे तर आहे आणि घेतात तर कमवता येतात तर आहे. तर ते कसं शक्य आहे? जसं आता आपण बघितलं की टीम वर्क मध्ये काम करायचंय. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं की जर माझ्या टीम मध्ये 32 लोक जर आले, ठीक आहे, तर माझ्याकडे मला किती इन्कम ग्रुप व्हॉल्यूम माझ्याकडे किती येणार आहे? जर 300-300च्या बिझनेसने माझ्याकडे लोक आले पीव्ही हे करून बिझनेसमध्ये तर इथे मला किती माझ्या टीम मध्ये किती व्हॉल्यूम येणार आहे? टोटल मला इन्कम किती मिळणार आहे? 96. म्हणजे जर 32 जणांनी मिळून फक्त 300 पीव्हीचा बिझनेस दिसते क्लिअर स्क्रीन? जर आता आपण मगाशी बघितलं पॉवर ऑफ टीम वर्क है ना, तर पॉवर ऑफ टीम वर्क मध्ये जेव्हा माझ्याकडे टीम वर्क मध्ये 32 जण येतील ते पण कितीने? स्वतः बिझनेस ओनर होऊन 300 पीव्हीने जर माझ्याकडे लोक आली तर इथे मला इन्कम किती येणार आहे? 96,000 रुपीज इन्कम येणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊन त्या 32 जणांकडनं जेव्हा आपण अजून टीम वर्क मध्ये काम करू, जेव्हा माझ्याकडे 50 जण माझ्या टीम मध्ये आहेत आणि त्यांनी फक्त 300 पीव्हीने बिझनेस स्टार्टअप केला तर इथे मला इन्कम किती येणार आहे? 1.5 लाख आठवड्याचे. किती? आठवड्याचे 1.5 लाख. आणि पुढे जाऊन जर 83 म्हणजे 83 लोक माझ्या टीम मध्ये आले आणि त्यांनी पण फक्त 300 पीव्हीचा बिझनेस केला तर इथे माझ्याकडे किती इन्कम येणार आहे? माझ्याकडे 2,49,000. आणि जर माझ्या टीम मध्ये 100 जण आले आणि जर त्यांनी 300 पीव्हीचाच फक्त बिझनेस मला दिला पुढे जाऊन तर माझं इथे इन्कम किती होतं? 2.5 लाख. मग इथे आपल्याकडे एक कॅपिंग राऊंड मुळे आपल्याला फक्त आठवड्याचे 2.5 लाख आपल्याला मिळतात. तर हे शक्य आहे? तर आहे. आणि हे मिळतात तर मिळतात. आता नाही पण पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे काम करणारी अशी 100 लोक येऊ शकतात तर येऊ शकतात. पॉवर ऑफ डुप्लिकेशन. आता जर आपण मगासपासून बघितलं इन्कम बघितलं, पीव्ही बघितला आणि करण्याचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काम जर किती आठवड्यामध्ये कसं कशा पद्धतीने जर केलं तर मी आठवड्याचे 2.5 लाख कमवू शकते ह्याच्याबद्दलचं नॉलेज. आता समजा हेच काम मी 1+1 वीक मध्ये केलं. मी स्वतः 1+1 वीक मध्ये केलं का? तर मला
पहिल्या स्टार्टअपला मी सांगितलं होतं की बिझनेस इंटिमीटर रिव्हेन्यू मिळतो 3,000 एक्स्ट्रा. ओके, तर त्यासाठी मी माझं काम करणार एका आठवड्यामध्ये. जर समजा मी केलं, जर मी पहिल्या आठवड्यामध्ये केलं तर मला किती मिळणार? 3,000 रुपये मिळतात. ठीक आहे. जर तेच काम मी समोरच्याला पण सांगणार, जर त्यांनी ते एका आठवड्यामध्ये केलं तर आपल्या टीम मध्ये किती माणसं येणार? लेफ्ट साईडला 2, राईट साईडला 2 असं. तर माझं इन्कम किती होणार? 6,000 रुपये येणार. ठीक आहे. सेम सेम प्रोसेस जर तिसऱ्या आठवड्यामध्ये सेम त्या दोघांनी तेच काम केलं तर आपल्या टीम मध्ये किती? 4 जण लेफ्ट साईडला, 4 जण राईट साईडला येणार. तर मला इन्कम किती येणार इथे? 12,000 रुपये येणार. ठीक आहे. चौथ्या आठवड्यात सेम काम केलं तर त्या चौघांनी मिळून, जर इथे आपल्या टीम मध्ये किती लोक येतात? राईटला लेफ्टला 8 जण, राईटला 8 जण, तर मला इथे इन्कम किती येतं? 24,000 रुपये. सेम प्रोसेस मध्ये जर प्रत्येकाने असंच काम करत गेलो 8 आठवड्यामध्ये, माझ्या टीम मध्ये किती लोक येतात टोटल? 128 जण लेफ्टला आणि 128 जण राईटला. तर माझं इन्कम किती येते इथे? 2 लाख, म्हणजे 2.5 लाख रुपये आठवड्याला मी कमवू शकते जर मी ह्या प्रोसेसमध्ये काम केलं. ही आहे पॉवर ऑफ डुप्लिकेशनची पॉवर. जर मी डुप्लिकेशन मध्ये काम केलं, जे मी काम केले तेच माझ्या टीम वाल्यांकडनं करून घेतलं, तर मी अशा प्रोसेसमध्ये काम केलं तर 8व्या आठवड्यामध्ये मी 2.5 लाख कमवू शकते. 8 आठवड्यामध्ये 2.5 लाख कमवू शकते. हे शक्य आहे? तर आहे. मिळतात तर मिळतात. समजा आता इथे तुम्हाला एक विहीर दिसते, पॉवर ऑफ डुप्लिकेशन. पॉवर ऑफ डुप्लिकेशन. आता एक विहीर दिसते तुम्हाला, हे चित्र दिसतंय, सगळ्यांना कळतंय? आता ह्याच्यामध्ये काय आहे? शेवाळ आहे. शेवाळ माहितीये सगळ्यांना? सगळ्यांना शेवाळ माहिती आहे? याच्यामध्ये शेवाळ दिसते. आता प्रत्येकाला माहिती आहे की शेवाळ कशा पद्धतीने ग्रोथ होते. ओके, जर एक शेवाळ, तिला जर एक शेवाळाला 2 शेवाळ व्हायचं असेल तर किती दिवस लागतात? कोणाला काही आयडिया? बोलू शकता. जर बोललात तर कळेल की तुम्हाला कळलं. एक शेवाळ 2 शेवाळ होण्यासाठी किती दिवस लागतात? ऍटलीस्ट 1 दिवस तरी लागतो. जर तिने एका दिवसामध्ये एकाचे 2 शेवाळ होतं, बरोबर? सेम 2 शेवाळचे 4 शेवाळ होण्यासाठी किती दिवस लागतील? 2 दिवस. आता ह्याच्यामध्ये ही जी विहीर आहे ती पूर्णपणे अर्धी भरली आहे. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. बरोबर आहे. आता ही अर्धी विहीर पूर्ण भरण्यासाठी किती दिवस लागतील? कोणी सांगू शकतं की हीच विहीर पूर्ण भरण्यासाठी किती दिवस लागतील? जर डुप्लिकेशन आपण करतोय ना, तर पॉवर ऑफ डुप्लिकेशन इथे आहे की एकाचे 2 होण्यासाठी 1 दिवस लागतात. सो 2चे 4 होण्यासाठी 2 दिवस लागतात. जर अर्धी विहीर 30 दिवसामध्ये भरली आहे तर पूर्ण अर्धी विहीर किती दिवसात भरेल? ओके, कुसुम मॅडमने इथे आन्सर दिलाय 31 डेज. म्हणजे पूर्ण एका ह्याच्यामध्ये तुमचं 31 डेज मध्ये ही विहीर पूर्णपणे कम्प्लीट होऊ शकते. मग हीच आहे पॉवर ऑफ डुप्लिकेशनची ताकद. आणि जर आपण ती ताकद स्वतःमध्ये जर आणली तर डेफिनेटली हे शक्य आहे. तर आहे आणि ते होतं. समजा चला आता आपण असं धरूया की हेच जे काम मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे आपण आठवड्याला 2.5 लाख कमवायचं आपण बोललो. ठीक आहे. कोणाकोणाला शक्य होतं, कोणाला नाही होत. समजा इथे आपण एक काम करू. इथे आता आपण असं अशा पद्धतीने जर काम केलं, तुम्ही स्वतः आलात आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये 2 जणांना आणण्यासाठी किती दिवस लावले? 3 महिने लावले. जरा किती? 3 महिने. तर 3 महिन्यानंतर तुमचं इन्क्रीमेंट किती तुम्हाला येते? इन्सेंटिव्ह 3,000 रुपये येते. ठीक आहे. पुन्हा तुम्ही ज्या 2 जणांना आणलंय त्या 2 जणांनी बिझनेसमध्ये आणण्यासाठी 2 जणांना आणण्यासाठी किती महिने घेतले? पुढचे 3 महिने घेतले. तेव्हा तुम्हाला किती इन्कम आलं? 6,000. सेम प्रोसेस जर आपल्या टीम मध्ये आणलेल्या दोघांनी 3 महिन्यांनी काम करायचं जरी ठरवलं तरी सुद्धा 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही 2.5 लाख कमवू शकता.
जरी अशा पद्धतीने काम केलं तरी सुद्धा आपल्याला 24व्या महिन्यात आपल्या टीम मध्ये आपल्यासारखी काम करणारी किती लोक येतील? 128 लेफ्टला, 128 राईटला, आणि आपलं इन्कम किती होतंय? 2.5 लाख आठवड्याला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे आठवड्याला कमवू शकतो, महिन्याला. सो आता गुड बिगनिंग, हाफ डे डन. ओके. आता जसं आता पद्धतीने आपण काम केलं की जर तुम्ही ह्या आठवड्यामध्ये स्वतः बिझनेस ओनर झालात, त्याच्यानंतर तुम्हाला इथे बिझनेस ओपनिंग बोनस मिळाला. किती? 3,000 रुपये. पुन्हा इथे तुम्हाला हेच काम जर एका आठवड्यामध्ये जर तुम्ही केलात, जसं आपण आतापर्यंत बघत आलो की जर हे काम तुम्ही एका आठवड्यामध्ये केलात तर तुम्हाला किती ते इन्कम आलं? 3,000 रुपये. म्हणजे जर आपण ठरवलं तर इथे तुमचे टोटल इन्कम तुम्ही किती कमवताय? 12,000 रुपये तुम्ही इथे कमवताय. ठीक आहे. ओके. आता आपल्याकडे आहेत, आपण इथे करोडपती होतो. आता 2.5 लाख आठवड्याचे घेतो म्हणजे ऑब्व्हियसली आपण वर्षाचे करोडो कमवतो. आणि करोडपती होण्यासाठी आपले ह्या 9 स्टेप आहेत. जसं जसं आपण आपलं काम करतो तशा पद्धतीने आपल्याकडे ह्या 9 स्टेप आहेत. की फर्स्ट आहे की स्टार, नंतर स्टार 250, स्टार 500, स्टार 1000, रुबी एक्झिक्युटिव्ह, पर्ल एक्झिक्युटिव्ह, एम्ब्राल एक्झिक्युटिव्ह, सफायर एक्झिक्युटिव्ह, नंतर एक्झिक्युटिव्ह डायमंड. एक्झिक्युटिव्ह डायमंड ही खूप छान अशी मस्त रँक आहे. त्याच्यानंतर ह्या आपल्या 9 स्टेप आहेत करोडपतीच बनण्यासाठी. ठीक आहे. हा. आपण जेव्हा इथे काम करत जातो तशा पद्धतीने आपल्याला रिवॉर्ड सुद्धा इथे मिळतात. नुसतं काम करत नाही, आपल्याला रिवॉर्ड सुद्धा मिळतात आणि ती खूप छान गोष्ट आहे. आणि रिवॉर्ड घ्यायला सगळ्यांना आवडतात. मला तरी आवडतात रिवॉर्ड घ्यायला. तर जसं आपण स्टार 500, आता आपण तुम्ही इथे 9 स्टेप बघितल्या रँक्सच्या, त्या पद्धती जेव्हा तिसरी रँक आहे आपली स्टार 500, ज्या वेळेला तुम्ही ती अचीव्ह करता त्यावेळेला तुम्हाला इथे कंपनीकडनं तुम्हाला 5 लाखाचा मेडिकल ऍसिडेन्शियल इन्शुरन्स मिळतो. ठीक आहे. तसं सेकंड जेव्हा स्टार 1000 रँक तुम्ही इथे अचीव्ह करता तेव्हा तुम्हाला बँगलोरला तुम्ही आणि तुमचे जे अप्लिकेंट आहेत त्यांना 3 दिवसाचं रेसिडेन्शियल स्टे मिळतो. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा मिळतं, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी, सगळा खर्च कंपनीचा. अशा पद्धतीचे रिवॉर्ड्स आपल्याला इथे मिळतात. ज्या वेळेला तुम्ही पुढची रँक अचीव्ह करता रुबी एक्झिक्युटिव्ह, ज्या वेळेला तुम्ही रुबी एक्झिक्युटिव्ह होता त्या वेळेला तुम्हाला थायलंडची टूर या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर जसं तुम्ही पर रँक ते अचीव्ह करता त्यावेळेला तुम्हाला मलेशिया रँक अचीव्ह मिळते. या ठिकाणी फॉरेन नाही सॉरी मलेशिया मिळते. प्लस तुम्हाला कंपनीकडनं 1.5 लाख रुपये गाडी घेण्यासाठी पैसे मिळतात. की आपलं जर गाडी घेण्याचं स्वप्न आहे तर ते स्वप्न इथे पूर्ण होतं. आणि कंपनी आपल्याला 1.5 लाख रुपये देते की तुम्ही गाडीचं डाऊन पेमेंट करण्यासाठी, की तुम्ही गाडी घ्या. डाऊन पेमेंट कंपनीकडनं 1.5 लाख होईल आणि ते तुम्हाला इथे मिळतात. तर गाडी पूर्ण घेण्याचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतं. पुढचं आहे एमराल्ड लाईन. त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं? कोणती टूर मिळते? उझबेकिस्तानची. आणि नेक्स्ट रँक आहे सफायर एक्झिक्युटिव्ह. जेव्हा तुम्ही होता त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं? दुबईची टूर मिळते. आणि सगळा खर्च कंपनीचा असतो. आपण फक्त इथून एअरपोर्ट पर्यंत पोहोचतो. आता एक्झिक्युटिव्ह डायमंड, ज्या वेळेला आपण एक्झिक्युटिव्ह डायमंड होतो त्यावेळेला सिंगापूरला आपल्याला सिंगापूरची टूर मिळते. प्लस तिथे स्टार क्रूज वरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा मौका मिळतो. या सगळा खर्च कंपनीकडनं आपला केला जातो. आपण काही पैसे पे करत नाही, सगळा खर्च कंपनी करते. त्यानंतर आपण पुढे डायमंड जसे होत जातो त्यावेळेला कंपनीकडनं आपल्याला खूप सारे अचिव्हर्स मिळतात. जसं तुम्ही ब्ल्यू डायमंड होता त्यावेळेला चायनाची टूर मिळते आपल्याला. त्यानंतर जेव्हा पर्पल डायमंड होता तेव्हा साऊथ आफ्रिकेचा टूर मिळतो. तर हे मिळतं तर मिळतं. आम्ही सगळे बघतो आहोत की हे सगळं मिळतं आपल्याला. जेव्हा तुम्ही व्हाईट डायमंड होता तेव्हा युरोपची टूर मिळते तुम्हाला. ब्लॅक डायमंड अम्बॅसिडर जेव्हा तुम्ही होता त्यावेळेला तुम्हाला इथे बघा, तुम्हाला इथे एक रिंग आणि एक हे मिळतंय डायमंड सेट. तर हे तुम्हाला मिळतं. प्लस
10 लाख रुपये कॅश पण मिळतात. कॅश रिवॉर्ड सुद्धा मिळतात. 10 लाख रुपये कॅश रिवॉर्ड या ठिकाणी मिळतात. जेव्हा तुम्ही रॉयल ब्लॅक डायमंड होता त्यावेळेला इथे तुम्हाला पोर्शे कार मिळते, कंपनीकडनं मिळते. आपण काय त्याच्यामध्ये काही करत नाही, आपण फक्त काम करायचं, तिथपर्यंत पोहोचण्यासारखं काम करायचं, तर हे सगळे रिवॉर्ड्स आपल्याला मिळतात. शक्य आहे तर हो आहे, मिळत आहेत. जेव्हा तुम्ही रॉयल ब्लॅक डायमंड अम्बॅसिडर बनता त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं, युएसए ची टूर मिळते विथ को ऍप्लिकेंट. तुम्ही एकटे नाही जाता कुठेही, तुमचे को ऍप्लिकेंट म्हणजे जे कोणी तुमचे हस्बंड वाईफ आई पप्पा जे कोणी तुम्ही को ऍप्लिकेंट ठेवणार त्यांना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी फिरायला जाता. इम्पिरियल ब्लॅक डायमंड जेव्हा तुम्ही होता तेव्हा 1 किलोचं सोनं तुम्हाला मिळतं. 1 किलो सोनं. आणि हे कंपनीने आत्ताच करून ठेवलेलं आहे की असं नाही. आणि हे सगळं म्हणजे हे 1 किलो सोनं घेऊन ठेवलंय. जर तुम्ही आत्ताच्या म्हणजे हा काही दिवसात जरी तुम्ही अचीव केलं तरी हे तुम्हाला मिळणार तर मिळणार. 1 किलो सोनं. आणि जेव्हा तुम्ही इम्पिरियल ब्लॅक डायमंड अम्बॅसिडर होता त्यावेळेला तुम्हाला अं, अं, तुम्हाला ही टूर मिळते की म्हणजे समुद्रामध्ये आपल्याला म्हणजे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असं ना क्रूज वरती राहण्याचं. तर ह्या मोठ्या क्रूज वरती आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे राहण्याचा मौका मिळतो विथ आपली को ऍप्लिकेंट. हो, क्राऊन ब्लॅक डायमंड ज्या वेळेला तुम्ही होता त्यावेळेला आतापर्यंत तुम्ही मला सांगा की आपण जेव्हा ऍड्रेस टाकतो की हे ते असं ठिकाणी मी ह्या ठिकाणी राहतो, या बिल्डिंग मध्ये राहतो, पण जर तुम्ही इथे क्राऊन ब्लॅक डायमंड झालं तर तुम्हाला हे टॉवर दिसते तुम्हाला दुबईला, बुर्ज खलिफा, या ठिकाणी एक अपार्टमेंट मिळतं. मग त्या ठिकाणी फक्त अमुक अमुक क्रमांकाचं नाव आणि बुर्ज खलिफा म्हणजे स्वतः ते अपार्टमेंट मिळतं त्या ठिकाणी. खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा क्राऊन ब्लॅक डायमंड अम्बॅसिडर होत्या तेव्हा तुम्हाला स्पेसची टूर मिळते. स्पेस साठी जाण्यासाठी पण इथे मोका आहे आणि ते खूप मोठं आहे. म्हणजे हे खूप मोठी म्हणजे एक ड्रीम असतं प्रत्येकाचं, पण हे शक्य होत नाही. आपली ड्रीम्स आहेत ना, ही सगळे आपले स्वप्न आहेत, पण आपण ही स्वप्न दुर्लक्ष करतो का, तर आपल्याला आपण जे काही काम करतोय त्याच्यातून ही स्वप्न पूर्ण नाही, पण ह्या ठिकाणी पूर्ण होतात. आणि आतापर्यंत आपण म्हणजे 106 करोडपतीज आपल्या कंपनीने तयार केलेले आहेत. आणि आताच्या घडीला आपल्याकडे 106 करोडपतीज आहेत जे करोडो घेत आहेत दरवर्षी. असं नाही की एक वर्षी, दरवर्षी करोडोच घेत आहेत. अशी करोडपतीच आपल्या कंपनीने तयार केलेले आहेत. आणि कंपनीचं टार्गेट आहे की येणाऱ्या 2030 मध्ये आपण 1,000 करोडपती तयार करायचे आहे. तर आज जर तुम्ही डिसिजन घेतला तर ते शक्य होऊ शकतं. तुमचाही नंबर आमचाही नंबर त्याच्यामध्ये लागू शकतो. आणि तो लागू शकतो, करू शकतो आपण जर मिळून काम केलं तर. आजच डिसिजन घेतलात तर तुमचं पुढे जे काही स्वप्न आहेत ती नक्की इथे पूर्ण होणार. आणि तुम्ही आजच तुमच्या करिअरसाठी स्टार्टअप करू शकता. इथे तुम्ही जर स्टार्टअप केलं, जे लाईन तुमचे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे, ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे त्यांना विचारा तुम्ही की इथे तुम्ही येण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ते गायडन्स करतील. तुमची इथे केवायसी घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्टअप करू शकता. आणि जे काही आपण काम करतोय त्याच्यातून एक राईट कॉस्ट म्हणजे आपण ज्या काही प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण जे काही सेल करणार प्रोडक्ट सेल करतो त्याच्यातून आपला 1% हिस्सा अशी जे सोशल स्पेशल चाइल्ड आहेत त्यांच्यासाठी आपण त्या गोष्टी, असं तर आपण वेगळं काही करत नाही,
म्हणजे ह्या गोष्टी करता करता आपल्याकडे एक चांगली गोष्ट सुद्धा घडते की आपण घेतलेल्या गोष्टींपासून बिझनेस स्टार्टअप केलेला 1% जर माझ्याकडून काहीतरी चांगली गोष्ट होते तर ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी शक्य आहे आणि ही होते, मुलांना दिलं जातं त्या स्पेशल चाइल्ड लोकांना. सो थँक्यू सगळ्यांना की आपण इथे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐकल्या आणि व्यवस्थित कळल्यात तुम्हाला सगळ्यांना असेल. सो त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि सर तुम्ही मला इथे संधी दिली त्यासाठीही तुमचं खूप खूप धन्यवाद. सो